मित्रांनो, 5 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग या विषयाची एमसीक्यू सिरीज सुरू केली आहे आणि या सिरीजमध्ये आपण या सब्जेक्टमधल्या प्रत्येक टॉपिकवरती एमसीक्यू डिस्कस करणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ही सिरीज पूर्ण फॉलो केली तर याच सिरीजमधून मॅक्सिमम क्वेश्चन्स तुमच्या सीईटीला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, सीईटीला आता खूपच कमी दिवस शिल्लक आहेत आणि या कमी दिवसामध्ये एक फायनल प्रिपरेशन या सीईटीचं करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची टेस्ट सिरीज सुरू करण्यात आलेली आहे. या टेस्ट सिरीजमध्ये फुल सिलेबस टेस्ट तुम्हाला दिल्या जातील. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट तिथे अवेलेबल असतील. तसेच सर्व प्रश्न जे या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला मिळणार आहेत ते उत्तरासहित आणि नवीन परीक्षा पॅटर्न नुसार या टेस्ट तुम्हाला दिल्या जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, या परीक्षेमध्ये आपल्याला फक्त 120 मिनिटांचा कालावधी असतो आणि 120 मिनिटांमध्ये आपल्याला संपूर्ण पेपर सॉल्व्ह करावा लागतो. आणि यासाठीच आपलं टाइम मॅनेजमेंटची प्रॅक्टिस करण्यासाठी आणि आपला स्पीड बिल्ड करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि ही टेस्ट सिरीज जॉईन करून आपल्या सीईटीचं प्रिपरेशन करा. तर सुरू करूया आजच्या प्रश्नांना. हु इज द रिअल एक्झिक्युटिव्ह अथॉरिटी ऑफ इंडियन युनियन? भारतीय संघाचा वास्तविक कार्यकारी अधिकारी कोण? तर राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात, तर पंतप्रधान हे सरकारचे मुख्य आणि वास्तविक कार्यकारी प्रमुख असतात. त्यामुळे ऑप्शन सी, द प्राईम मिनिस्टर, पंतप्रधान याचं योग्य उत्तर आहे. ऑन हुज ॲडवाइस डज द प्रेसिडेंट अपॉइंट अदर मिनिस्टर्स ऑफ द युनियन? राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करतात? तर कलम 75 नुसार पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती पंतप्रधानांच्या सल्ल्याने केली जाते. म्हणून ऑप्शन ए, द प्राईम मिनिस्टर याचं योग्य उत्तर आहे. What is the maximum permitted size of the Council of a Minister according to 91st Amendment? 91व्या घटनादुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा आकार लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किती टक्क्यांपेक्षा जास्त नसावा? तर पंतप्रधानांसह एकूण मंत्र्यांची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येपेक्षा 15% पेक्षा जास्त असू शकत नाही. म्हणून ऑप्शन बी, 15% याचं योग्य उत्तर आहे. To which houses the Council of Ministers collectively responsible? मंत्रिमंडळ एकत्रितपणे कोणत्या सभागृहास जबाबदार असते? तर कलम 75(3) नुसार मंत्रिमंडळ हे सामूहिकपणे केवळ लोकसभेला जबाबदार असते, पूर्ण संसदेला नाही. म्हणून ऑप्शन डी, लोकसभा इथे योग्य उत्तर असेल. हु इज एक्स ऑफिशियो चेअरमन ऑफ नीती आयोग? नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर 1 जानेवारी 2015 रोजी नियोजन आयोगाची जागा घेणाऱ्या नीती आयोगाचे अध्यक्षपद पंतप्रधान भूषवितात. म्हणून ऑप्शन सी, द प्राईम मिनिस्टर, पंतप्रधान येथे योग्य उत्तर आहे. इफ अ पर्सन इज नॉट अ मेंबर ऑफ आयदर हाऊस, विदिन व्हॉट पीरियड मस्ट दे सिक्युअर अ सीट टू रिमेन अ मिनिस्टर? जर एखादी व्यक्ती संसदेच्या कोणत्याही सभागृहाची सदस्य नसेल तर तिला किती काळाच्या आत सदस्यत्व मिळवावे लागते? तर मंत्री म्हणून नियुक्त झाल्यापासून 6 महिन्यांच्या आत लोकसभेचे किंवा राज्यसभेचे सदस्य होणे बंधनकारक आहे. म्हणून ऑप्शन सी, 6 मंथ, 6 महिने याचं योग्य उत्तर आहे. विच आर्टिकल डिस्क्राइब्स द प्राईम मिनिस्टर ॲज अ लिंक बिटवीन द प्रेसिडेंट ऑफ द काउन्सिल ऑफ अ मिनिस्टर? कोणते कलम पंतप्रधानांना राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यातील संवादाचा मुख्य दुवा म्हणून स्पष्ट करते? तर कलम 78 नुसार मंत्रिमंडळाचे निर्णय राष्ट्रपतींना कळवणे हे पंतप्रधानांचे घटनात्मक कर्तव्य आहे. म्हणून ऑप्शन बी, आर्टिकल 78, कलम 78 इथे योग्य उत्तर आहे. हु इज द हायेस्ट रँकिंग सिव्हिल सर्वंट इन इंडिया अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड ऑफ द कॅबिनेट सेक्रेटरिएट? भारतातील सर्वोच्च नागरी सेवक आणि कॅबिनेट सचिवालयाचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर कॅबिनेट सचिव हा भारतीय नागरी सेवेतील सर्वोच्च अधिकारी असतो आणि तो थेट पंतप्रधानांच्या नियंत्रणाखाली काम करतो. म्हणून ऑप्शन सी, कॅबिनेट सेक्रेटरिएट, कॅबिनेट सचिव याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट डेप्युटी प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया? भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होते. हे पद घटनात्मक नसून राजकीय आहे. म्हणून ऑप्शन बी, सरदार वल्लभभाई पटेल याचं योग्य उत्तर आहे. द वर्ड कॅबिनेट वॉज इन्सर्टेड इन टू द कॉन्स्टिट्यूशन व्हाया विच अमेंडमेंट? कॅबिनेट हा शब्द कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आला? मूळ संविधानात कॅबिनेट शब्द नव्हता. तो 1978च्या 44व्या दुरुस्तीने कलम 352 मध्ये जोडला गेला. म्हणून ऑप्शन सी, 44th अमेंडमेंट, 44वी दुरुस्ती.
Which prime minister was the first to head a non-Congress government? बिगर काँग्रेसी सरकारचे नेतृत्व करणारे पहिले पंतप्रधान कोण होते? तर 1977 मध्ये मोरारजी देसाई यांनी पहिल्यांदा बिगर काँग्रेसी सरकारचे नेतृत्व केले. ते जनता पक्षामधून येत होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन सी मोरारजी देसाई हे असणार आहे. What happens to the council of a minister if the Lok Sabha passes no confidence motion? जर लोकसभेने अविश्वास ठराव मंजूर केला तर मंत्रिमंडळाचे काय होते? तर सामूहिक जबाबदारीच्या तत्वानुसार अविश्वास ठराव मंजूर झाल्यास संपूर्ण सरकारला पायउतार व्हावे लागते. म्हणून ऑप्शन बी द एंटायर काउन्सिल मस्ट रिझाइन, संपूर्ण मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. Who was the first person to be appointed as a prime minister while being a member of a राज्यसभा? राज्यसभेचे सदस्य असताना पंतप्रधान म्हणून नियुक्ती झालेल्या पहिल्या व्यक्ती कोण आहेत? तर 1966 मध्ये इंदिरा गांधी यांची पंतप्रधानपदी निवड झाली तेव्हा त्या राज्यसभेच्या सदस्य होत्या. त्याच्यामुळे ऑप्शन बी इंदिरा गांधी याचे योग्य उत्तर आहे. हाऊ मेनी प्राईम मिनिस्टर्स ऑफ इंडिया हॅव डाईड व्हाईल इन ऑफिस टू डेट? भारताच्या आत्तापर्यंतच्या किती पंतप्रधानांचा पदावर असताना मृत्यू झाला आहे? तर जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी या 3 पंतप्रधानांचा त्यांच्या कार्यकाळात मृत्यू झालेला आहे. म्हणून ऑप्शन सी 3 याचं योग्य उत्तर आहे. इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ मिनिस्टर्स मीन्स दे होल्ड ऑफिस ड्युरिंग द प्लेजर ऑफ. मंत्र्यांची वैयक्तिक जबाबदारी म्हणजे ते कोणाच्या मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. जरी मंत्री राष्ट्रपतींच्या मर्जीने पदावर राहत असले तरी प्रत्यक्ष व्यवहारात पंतप्रधान त्यांना कधीही राजीनामा देण्यास सांगू शकतात. म्हणून ऑप्शन डी द प्रेसिडेंट हे याचं योग्य उत्तर आहे. नीती आयोग रिप्लेस्ड विच प्रीवियस बॉडी ऑन जानेवारी 1, 2015? 1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोगाने कोणत्या जुन्या संस्थेची जागा घेतली? तर 1950 मध्ये स्थापन झालेल्या नियोजन आयोगाच्या जागी मोदी सरकारने नीती आयोगाची स्थापना केली. म्हणून ऑप्शन बी प्लॅनिंग कमिशन नियोजन आयोग याचं योग्य उत्तर आहे. What is the minimum age for a person to be appointed as a prime minister if they are from the Lok Sabha? लोकसभेतून पंतप्रधान होण्यासाठी व्यक्तीचे किमान वय किती असणे आवश्यक आहे? तर लोकसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय 25 वर्ष आहे. त्यामुळे पंतप्रधान होण्यासाठीही किमान वय 25 वर्ष आवश्यक आहे. म्हणून ऑप्शन डी 25 वर्ष याचं योग्य उत्तर आहे. Who served as the secretary of the Constituent Assembly and advisor during early PMO years? संविधान सभेचे सचिव आणि सुरुवातीच्या काळात पंतप्रधान कार्यालयाचे सल्लागार म्हणून कोणी काम पाहिले? तर HVR अय्यंगर यांनी प्रशासकीय स्तरावरती संविधानाच्या अंमलबजावणीत आणि पंतप्रधान कार्यालयात महत्त्वाची भूमिका बजावली. म्हणून ऑप्शन बी HVR अय्यंगर हे याचं योग्य उत्तर आहे. Under which article is the Council of a Minister with the Prime Minister as the head mentioned to aid the President? राष्ट्रपतींना सहाय्य करण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ असेल असा उल्लेख कोणत्या कलमात आहे? तर कलम 74 नुसार राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिमंडळ असतं. म्हणून ऑप्शन सी आर्टिकल 74 कलम 74 याचं योग्य उत्तर आहे. Which among the following is a non-constitutional political office? खालीलपैकी कोणते गैर घटनात्मक राजकीय पद आहे? तर उपपंतप्रधान पदाचा उल्लेख संविधानात कोठेही नाही. हे पद केवळ राजकीय सोयीसाठी निर्माण केले जाते. म्हणून ऑप्शन सी डेप्युटी प्राईम मिनिस्टर उपपंतप्रधान याचं योग्य उत्तर आहे. तर अशा पद्धतीने आपण काही महत्त्वाचे MCQ आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत. सोबतच या MCQची डिटेल उत्तरं सुद्धा पाहिलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, सीईटीला आता खूप कमी वेळ शिल्लक आहे आणि या कमी वेळामध्ये या सीईटीचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची टेस्ट सिरीज जॉईन करायला विसरू नका. कारण या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट दिल्या जाणार आहेत. याच्यामध्ये फुल सिलेबस टेस्ट सुद्धा इन्क्लुडेड आहेत. तसेच सर्व प्रश्न हे उत्तरासहित असून परीक्षा पॅटर्न नुसार या मॉक टेस्ट तुम्हाला दिल्या जाणार आहे. तर लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा आणि आपल्या सीईटीचं प्रिपरेशन सुरू करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनची बुक आता Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहेत. आणि या बुकमध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असून सोबतच विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्न इथे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहेत.
आणि थिअरीच्या बुकमध्ये सर्व सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, एक्झामचं प्रिपरेशन आता तरी सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.